गुड आफ्टरनून स्टुडंट. ह्युमन न्यूट्रिशन या लेसनमधला लास्ट पार्ट आपण स्टडी करतोय. सो डिसऑर्डर किंवा डिसीजेस डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आपण बघत होतो. सो याच्यामध्ये लास्ट दोन डिसीजेस जॉन्डिस आणि सेकंड जो आहे तो वॉमिटिंग. तर हे दोन डिसीजेस आपण इथे स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट बघा, जॉन्डिस जो आहे याच्यामध्ये काय सिम्पटम दिसतात, तर येलोनेस ऑफ स्किन, कंजंक्टिव्हा ऑफ आय. स्किन जी आहे आपली ती येलो कलरची दिसते आणि आईजमध्ये जो कंजंक्टिव्हा आहे तो सुद्धा येलोइश कलरचा दिसतो आणि या कंडिशनला आपण जॉन्डिस असं म्हणतो. आणि अजून एक सिम्पटम आहे व्हाईटिश स्टूल. स्टूल किंवा एक्सक्रेटरी मटेरियल ज्याला म्हणतो, फिसिस म्हणतो. सगळ्यांना कळते का बघा स्टूलचं मिनिंग. स्टूल म्हणजे वेस्ट मटेरियल ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिसिस. तर ते जे वेस्ट आहे त्या वेस्टचा येलोइश कलर असतो, तर तो इथं कलर राहत नाही जॉन्डिसमध्ये. ती स्टूल व्हाईटिश कलरची दिसते. मग आता स्किन आणि आईज येलो दिसत आहेत आणि वेस्ट मटेरियल व्हाईटिश दिसत आहे. हे कशामुळे, त्याचं रिझन काय हे आपण पुढे पाहणार आहोत. सो बघा, नेक्स्ट इज कॉज. कॉजमध्ये दिलेलं आहे की मेनली हे जे सिम्पटम आहेत ते कशामुळे होतात, ड्यू टू दिस symptom or condition is called jaundice and these sign and symptom arise due to abnormal metabolism and excretion. Abnormal metabolism and excretion of bile pigment. बाईल पिगमेंट जे कोणते बाईल पिगमेंट असतात सांगा पटकन. तुम्हाला सांगितलेलं की हे बाईल पिगमेंट, पटकन सगळ्यांनी सांगायचं की कोणते बाईल पिगमेंट असतात. एक्सेस ब्रेकडाऊन ऑफ RBCs. ओके, सो एकतर बिलिरुबिन, बिलिवर्डिन हे दोन बाईल पिगमेंट आहेत. करेक्ट, रुचिरा करेक्ट आन्सर सांगितलेले. सो बिलिवर्डिन आणि बिलिरुबिन हे बाईल पिगमेंट आहेत आणि हे जे बाईल पिगमेंट आहेत यांचं ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिएशन होतं. मग आता ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिएशन म्हणजे काय, तर याच्यामध्ये RBCs ज्या आहेत त्या एक्सेस ब्रेक होतात, प्रमाणापेक्षा जास्त RBCs ब्रेक होतात. जर जास्त RBC ब्रेक झाल्या तर त्याचाच अर्थ जास्त हिमोग्लोबिन ब्रेक होईल आणि जास्त बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन हे बाईल पिगमेंट जे आहेत ते जास्त होतील. इतकं जास्त की त्याचं एक्सक्रिएशन मॅनेज होत नाही. जेवढं एक्सक्रीट केलं जातं त्यापेक्षा जास्त हे बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन जे आहे ते तयार होतं. याशिवाय इथं अजून एक प्रॉब्लेम असू शकतो, तो म्हणजे ऑब्स्ट्रक्शन इन दी फ्लो ऑफ बाईल फ्रॉम लिव्हर टू डिओडेनम. ऑब्स्ट्रक्शन इन दी फ्लो, obstruction in the flow of bile from liver to duodenum. ओके, सो लिव्हरमधून डिओडेनममध्ये बाईलचा जो फ्लो आहे तो जर ऑब्स्ट्रक्ट झालेला असेल म्हणजे तिथं काही जर अडथळा असेल तर लिव्हरमधून बाईल डिओडेनममध्ये किंवा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाणारच नाही. ओके, सो बघा पुन्हा एकदा रिपीट करूया आपण. जॉन्डिस या डिसीजमध्ये एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय झालेला असतो, ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिएशन ऑफ बाईल पिगमेंट. बाईल पिगमेंटचं ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम झालेलं असतं, एक्सक्रिएशन असतं की ज्याच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त बिलिरुबिन, बिलिवर्डिन तयार होतं. इतकं जास्त की त्याचं एक्सक्रिएशन जे आहे ते हँडल करता येत नाही. लिव्हरला त्याचं एक्सक्रिएशन हँडल करता येत नाही, त्यापेक्षाही जास्त बिलिरुबिन, बिलिवर्डिन तयार होतं. किंवा कधी कधी एक्सेस RBCs ब्रेक झालेले असतात किंवा कधी कधी नॉर्मल असतील पण लिव्हरमधून बाईल जे डिओडेनममध्ये येणार आहे तर तो ट्रॅक जो आहे तो ऑब्स्ट्रक्ट झालेला आहे, तिथं अडथळा आलेला आहे. तसं जर अडथळा आला तर ते पिगमेंट कुठे येणार नाही, डिओडेनममध्ये येणार नाहीत. ओके, तर हा एक्झॅक्ट प्रॉब्लेम असतो. मग आता याच्यामध्ये काय होईल, जर बाईल पिगमेंट डिओडेनममध्ये आले नाहीत किंवा जेवढे एक्सक्रीट होत आहे त्यापेक्षा जर जास्त तयार होत असतील तर दोन्ही कंडिशनमध्ये हे जे बाईल पिगमेंट आहे जर जास्त तयार झालं तर आपल्या स्किनच्या खाली जे फॅट आहे, बाईल जे आहे, बाईल पिगमेंट जे आहेत ते फॅट सोल्युबल असतात. ओके, सो बाईल पिगमेंट्स आर फॅट सोल्युबल. And they remain in dissolved form
इन फॅट अंडर स्किन. आपल्या स्किनच्या खाली जे फॅट आहे त्याच्यामध्ये हे डिझॉल्व फॉर्ममध्ये राहतं. मग आता आपल्याला बाईल पिगमेंटचा कलर माहिती आहे, त्याचा येलो कलर असतो आणि स्किनच्या खाली हे डिपॉझिट राहिल्यामुळे आपल्या स्किनला सुद्धा याच्यामध्ये येलोविश कलर यायला सुरुवात होते. सो सगळ्यांना हे समजलं का बघा. बाईल जे आहे ते एक्सेस तयार झालेलं आहे किंवा लिव्हरमधून बाईल डिओडेनममध्ये जात नाही आहे, त्यामुळे हे जे एक्सेस बाईल आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं की हे फॅट सोल्युबल बाईल असतं, बाईल पिगमेंट. आणि हे पिगमेंट जे आहे ते स्किनच्या खाली जे फॅट्स आहेत त्या डिझॉल्व फॉर्ममध्ये हे बाईल राहतं, त्यामुळे आपल्या स्किनचा कलर जो आहे तो येलो येतो. ओके, आता दुसरा मुद्दा, स्किनचा कलर येलो येतोय मात्र स्टूल जी आहे ती व्हाईटिश कलरची दिसणार आहे. तर तुम्हाला सांगता येते का बघा, स्टूल का व्हाईटिश कलरची दिसेल? स्टूल व्हाईटिश कलरची का दिसेल? ठीक आहे, बघा स्टूलचा कलर येलो कशामुळे येतो तर या बाईल पिगमेंटमुळे येतो. जर हे बाईल पिगमेंट डिओडेनममध्ये येत नसेल, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येत नसेल तर तिथून ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये पण जाणार नाही आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये नाही म्हणजेच ते फिसिसला कलर येणार नाही. सो तिथं बाईल पिगमेंट जात नाही आहे फिसिसमध्ये, त्यामुळे ती स्टूल जी आहे ती कशी दिसणार आहे? व्हाईटिश कलरची. सगळ्यांच्या लक्षात आलं का हे? बघा पुन्हा एकदा रिपीट करूया. जॉन्डिसमध्ये सिम्पटम काय दिसतं? आपली स्किन आणि कंजंक्टिव्हा जो आहे, डोळ्याचा जो कव्हर आहे आउटर मोस्ट ट्रान्सपरंट कव्हरिंग असतं तर त्याला कंजंक्टिव्हा म्हटलं जातं. हा कंजंक्टिव्हा आणि स्किन येलो कलरची दिसते आणि स्टूल किंवा वेस्ट जे आहे ते व्हाईटिश कलरचं दिसतं. मग याचं रिझन काय? एकतर बाईल मेटाबॉलिझम जे आहे ते ॲबनॉर्मल असतं, त्याचं एक्सक्रिएशन ॲबनॉर्मल असतं, एक्सेस RBCचं ब्रेकडाऊन होतं आणि RBC एक्सेस ब्रेक झाल्यानंतर जे काही पिगमेंट तयार होत आहेत तर ते एक्सेस तयार झालेले पिगमेंट एकतर लिव्हरमधून डिओडेनममध्ये जात नाहीत, त्याच्यामध्ये अडथळा असतो त्यांच्या फ्लोमध्ये, किंवा दुसरा प्रॉब्लेम असा असू शकतो की एक्सेस तयार झालेले आहेत सो तेवढे एक्सक्रीट होत नाही आहेत, स्किनच्या खाली जे फॅट आहेत त्याच्यामध्ये ते डिझॉल्व फॉर्ममध्ये राहत आहेत. तर हे नीट लक्षात घ्या की बाईल पिगमेंट जे आहेत ते फॅट सोल्युबल असतात, टॉक्झिक असतात ब्रेनला आणि आपल्या स्किनमध्ये ते डिपॉझिटेड राहतात. सो या कंडिशनला आपण जॉन्डिस असं म्हणतो. सो सगळ्यांना जॉन्डिस समजलंय का बघा. ओके, फायनली याच्यामध्ये लिव्हरमध्ये एक्सेस RBC ब्रेक होत आहेत किंवा फ्लोमध्ये ऑब्स्ट्रक्शन आहे म्हणून स्किनच्या खाली बाईल पिगमेंट डिपॉझिटेड राहते. तर या जॉन्डिसला प्युअर असा क्युअर नाही आहे कोणताही, मात्र याच्यामध्ये प्रॉपर केअर जर घेतली गेली तर त्याच्यामध्ये डिसीज बऱ्यापैकी कंट्रोल राहतो. सो दिस इज अबाउट दी जॉन्डिस. सगळ्यांनी नोट केलं का बघा. तर बघा वॉमिटिंग जे आहे याच्यामध्ये रिव्हर्स स्पॅझमोडिक मुवमेंट किंवा रिव्हर्स पेरिस्टाल्टिक मुवमेंट जी आहे ती होते आणि ज्याच्यामुळे रिव्हर्स पेरिस्टाल्टिक मुवमेंट, ज्या पेरिस्टाल्टिक मुवमेंटमुळे फूड मटेरियल पुढे ढकललं जाईल तीच मुवमेंट जर अपोजिट झाली तर त्या मुवमेंटमुळे स्टमकमधलं कंटेंट माउथमधून बाहेर येईल. सो याला आपण वॉमिटिंग म्हणतो. सो एवढं लक्षात ठेवा की वॉमिटिंग म्हणजे काय? कंटेंट ऑफ स्टमक थ्रोन आउट थ्रू द माउथ अँड दिस ऑकर्स ड्यू टू रिव्हर्स पेरिस्टाल्टिक मुवमेंट ऑफ ॲलिमेट्री कॅनल. ॲलिमेट्री कॅनलच्या रिव्हर्स पेरिस्टाल्टिक मुवमेंटमुळे वॉमिटिंग जे आहे ते कॉज केलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट वॉमिटिंग इट इज कंट्रोल बाय नॉन व्हायटल वॉमिटिंग सेंटर ऑफ मेड्युला. हे एक लक्षात ठेवा, कंट्रोल बाय नॉन व्हायटल वॉमिट सेंटर ऑफ मेड्युला. सो मेड्युला जो आहे आपल्या ब्रेनचा पार्ट, ब्रेनचे वेगवेगळे पार्ट असतात, सेरेब्रम, सेरेबेलम, पॉन्स वरोली, मेडुला ऑब्लांगाटा. तर त्यापैकी मेडुला जो आहे तो हाइंड ब्रेनचा पार्ट आहे.
तर या हाइंड ब्रेनचा मेडुला जो पार्ट आहे त्याच्यावरती वोमिट सेंटर जे आहे, नॉन व्हायटल वोमिट सेंटर हे प्रेझेंट असतं आणि हे नॉन व्हायटल वोमिट सेंटर आपली वोमिटिंगची ही जी ॲक्शन आहे ती कंट्रोल करण्याचं काम करतं. ओके, सो दिस इज अबाउट दी वोमिटिंग. इट इज टिपिकली असोसिएटेड विथ नॉस्टिक फिलिंग, म्हणजे मळमळणं किंवा अनिच्छा हे याच्यासोबत म्हणजे मळमळतं आपल्याला सुरुवातीला आणि त्यानंतर वोमिटिंग होतं. सो या पॉईंट बरोबरच आपण या लेसनमधले डिसीजेस कंप्लीट केलेले आहेत. पहिले आपण प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचे डिसऑर्डर स्टडी केले, ज्याच्यामध्ये फर्स्ट क्वाशॉर्कर आणि मॅराझमस होता. त्यानंतर नेक्स्ट आपण कॉन्स्टिपेशन पाहिलं, डायरिया झालेला आहे, जॉन्डिस आपण बघितला आणि फायनली वॉमिटिंग. तर हे सगळे डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड डिसऑर्डर होते. या डिसऑर्डरनंतर नेक्स्ट पेज नंबर 170 जे आहे त्याच्यावरती एक बॉक्स दिलेला आहे, डू यू नो, आणि त्या बॉक्समध्ये ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू आणि फिजिओलॉजिकल व्हॅल्यू ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर त्या व्हॅल्यू, त्यांची डेफिनेशन आणि व्हॅल्यू दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. सो बघा, ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. ओके, आता ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू एखाद्या गोष्टीमध्ये किती कॅलरीज आहे आपण जसं विचारतो त्या पद्धतीने ही कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. तर ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू कशाला म्हणायचं, तर अमाऊंट ऑफ हीट लिबरेटेड बाय कंप्लीट कंबशन ऑफ 1 ग्रॅम ऑफ फूड. अमाऊंट ऑफ हीट liberated by complete combustion of 1 gram of food in bomb of calorimeter. ओके, कॅलरीमीटरमध्ये आपण 1 ग्रॅम फूड मटेरियल जो आहे त्या 1 ग्रॅम फूड मटेरियल जर आपण बर्न केलं, कंबशन केलं त्याचं, तर किती हीट रिलीज होते, तर त्या अमाऊंट ऑफ हीटला ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू असं म्हटलं जातं. पुन्हा बघा, नाव द अमाऊंट ऑफ हीट लिबरेटेड बाय कंप्लीट कंबशन ऑफ 1 ग्रॅम फूड इन बॉम्ब कॅलरीमीटर इज टर्म्ड ॲज ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू. आणि सेकंड दिलेलं आहे फिजिओलॉजिकल व्हॅल्यू. फिजिओलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे काय बघा, actual amount of energy released, actual amount of energy released by 1 gram food in body. Actual energy produced by 1 gram of food by 1 gram of food इज कॉल्ड इट्स फिजिओलॉजिकल व्हॅल्यू. फिजिओलॉजिकल व्हॅल्यू कशाला म्हणायचा, तर 1 ग्रॅम फूड जर आपण ॲक्च्युली खाल्लं तर त्याच्यापासून किती आपल्या बॉडीमध्ये एनर्जी रिलीज होते त्या ॲक्च्युअल व्हॅल्यूला फिजिओलॉजिकल व्हॅल्यू म्हणायचं. आणि लॅबमध्ये कॅलरीमीटरमध्ये जर आपण 1 ग्रॅम फूड बर्न केलं, कंप्लीट कंबशन केलं, तर त्यातून किती हीट रिलीज होते त्याला म्हटलं जातं ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू. तर खाली एक चार्ट दिलेला आहे बघा, त्यांच्या ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू आणि फिजिओलॉजिकल व्हॅल्यू दिलेले आहेत. थोडासा डिफरन्स आहे दोन्ही व्हॅल्यूंमध्ये. तर बघा, फर्स्ट आहे फॅट. फॅट जे आहे, जर 1 ग्रॅम फॅट आपण बर्न केलं कॅलरीमीटरमध्ये, सो फर्स्ट इज फॅट. फॅटची कोणती व्हॅल्यू सांगते तुम्हाला, फर्स्ट ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू, कॅलोरिफिक व्हॅल्यू, आणि दुसरी जी आहे ती फिजिओलॉजिकल व्हॅल्यू. तर फॅट जे आहे, जर आपण 1 ग्रॅम फॅट कॅलरीमीटरमध्ये बर्न केलं तर किती हीट रिलीज होते, 9.45 किलो कॅलरी पर ग्रॅम. 9.45 किलो कॅलरी पर ग्रॅम. एका ग्रॅमपासून 9.45 किलो कॅलरी एवढी ॲक्च्युली हीट रिलीज होते. आणि हे जेव्हा आपण 1 ग्रॅम फॅट खातो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये 1 ग्रॅम फॅटपासून 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी जी आहे ती तयार होते. सो ही झाली फॅटची कॅलरिफिक व्हॅल्यू. नेक्स्ट आहेत प्रोटीन्स. प्रोटीन जर आपण कॅलरीमीटरमध्ये बर्न केले तर त्याची ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू आहे
5.65 किलो कॅलरी पर ग्रॅम, 5.65 किलो कॅलरी पर ग्रॅम. आणि ते जर आपण 1 ग्रॅम प्रोटीन खाल्लं तर 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये लिबरेट होते. आणि लास्ट आहे कार्बोहायड्रेट. जर कार्बोहायड्रेट आपण बर्न केलं, कार्बोहायड्रेट तर बर्न केल्यानंतर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून 4.1 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी एनर्जी रिलीज होते. आणि जर आपण 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाल्लं तर 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्या बॉडीमध्ये तयार होते. सो तुम्ही डिफरन्स नोट करू शकता या ठिकाणी. कॅलरीमीटरमध्ये आपण जेव्हा बर्न करतोय तेव्हा थोडीशी व्हॅल्यू जास्त आहे आणि ते जेव्हा आपण ॲक्च्युअल तेवढं फूड मटेरियल खातोय तेव्हा जी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी रिलीज होते ती एनर्जी थोडी कमी आहे, बऱ्यापैकी सेम आहे. सो दिस इज अबाउट दी कॅलरिफिक व्हॅल्यू. आणि याच्याबरोबरच आपला हा टॉपिक जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. या टॉपिकमध्ये सगळ्यात फर्स्ट आपण ॲलिमेट्री कॅनाल जो आहे तो स्टडी केला. ॲलिमेट्री कॅनालमध्ये माउथ, त्यानंतर बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफेगस, नेक्स्ट आपण बघितला स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस. हे पार्ट आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट ॲलिमेट्री कॅनालच्या स्ट्रक्चरनंतर आपण त्याची हिस्टॉलॉजी, टिश्यू स्टडी केले. आउटर टू इनर सिक्वेन्स मी तुम्हाला सांगितले होते. सगळ्यात आउटरमोस्ट असतो, सगळ्यात आउटरमोस्ट जो लेअर आहे त्याचं नेम काय असतं? सेरोसा. त्याच्या आतमध्ये सबमस्क्युलारिस. कॅलरीज इन द सेन्स की ATPच्या फॉर्ममध्ये रिलीज झालेली ती एनर्जी जी आहे ती त्या ठिकाणी सांगितली जाते. तर 4 किलो कॅलरी या फॉर्ममध्ये. ठीक आहे, तर ती जी एनर्जी आहे ते किलो कॅलरी या युनिटमध्ये दिलेली आहे. आपण जसं म्हणतो की 1 ग्लुकोज जर खाल्ला तर 38 ATP तयार होतात, आपण नंबर सांगितला. तर 1 ग्लुकोज नाही तर 1 ग्रॅम जर खाल्लं तर त्या 1 ग्रॅम ग्लुकोजपासून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी म्हणजे तेवढे ATP तयार होत असतं आणि ते यूज केलं जातं. ओके, हां, पुन्हा एकदा बघा. आपण ह्या कॅलरिफिक व्हॅल्यू बघितल्या. मी तुम्हाला रिवाइज करत होते. आपण जेव्हा ॲलिमेट्री कॅनालची हिस्टॉलॉजी स्टडी केली तेव्हा सगळ्यात आउटरमोस्ट लेअर होता सेरोसा. सेरोसाच्या आतमध्ये नेक्स्ट लेअर होता मस्क्युलॅरिस. मस्क्युलॅरिस नंतर सबम्युकोजा आणि म्युकोजा. हे 4 लेअर आपण स्टडी केले. हिस्टॉलॉजी नंतर नेक्स्ट पॉईंट आपण कुठला बघितला? डायजेस्टिव्ह ग्लँड. तर त्याच्यामध्ये सलायव्हरी ग्लँड, लिव्हर आणि पॅनक्रियास ह्या 3 ग्लँड स्टडी केल्या. त्यानंतर डायजेशन, फिजिओलॉजी ऑफ डायजेशन, त्याच्यामध्ये बकल कॅव्हिटीमधलं डायजेशन, स्टमकमधलं डायजेशन आणि स्मॉल इंटेस्टाईनमधलं डायजेशन आपण स्टडी केलं. या डायजेशन नंतर नेक्स्ट आपण त्याचं ॲब्झॉर्प्शन पाहिलं. असिमिलेशन, ॲब्झॉर्प्शन आणि इजेशन ह्या 3 कन्सेप्ट. ॲब्झॉर्प्शन डिटेल बघितलेलं आहे, कोणत्या पार्टमध्ये कोणतं फूड ॲब्झॉर्ब होतं, कोणत्या मेथडने ॲब्झॉर्ब होतं हे आपण स्टडी केलं. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण फायनली डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत तर ते डिसऑर्डर स्टडी केले. डिसऑर्डरमध्ये क्वॉशवॉर्कर आणि मॅराझमस हे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचे होते. सेकंड इनडायजेशन, ओव्हर इटिंग, स्पायसी फूड, जंक फूड खाण्याने होतात. त्यानंतरचा नेक्स्ट तुम्हाला सांगितला कॉन्स्टिपेशन. डेफिकेशनमध्ये तिथं प्रॉब्लेम असतो किंवा डेफिकेशनची फ्रिक्वेन्सी कमी होते. कॉन्स्टिपेशन नंतर डायरिया, ज्याच्यामध्ये लूज वॉटरी स्टूल फ्रिक्वेंटली रिलीज केलं जातं. डायरियानंतर आपण बघितला जॉन्डिस आणि फायनली वॉमिटिंग. ओके, आणि फायनली कॅलरिफिक व्हॅल्यू आणि फिजिओलॉजिकल व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं. सगळ्यांनी इथपर्यंत टॉपिक समजला आहे का बघा? जर समजलेला असेल तर आता आपल्याला नीटचे MCQ जे आहेत ते स्टार्ट करायचे. सो त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कंटेंटमध्ये जिथे डाऊट आहेत ते विचारा. इलियम ओपन्स इन स्मॉल इंटेस्टाईन, करेक्ट आहे की रॉंग? का रॉंग आहे? हे स्टेटमेंट रॉंग का आहे? इलियम ओपन्स इन स्मॉल इंटेस्टाईन हे रॉंग का आहे? ओके, इलियम स्वतः स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे, तो लार्ज इंटेस्टाईनमध्ये ओपन होणार आहे. सेरोसा इज इनर मोस्ट लेअर हे का रॉंग आहे? सेरोसा इनर मोस्ट लेअर आहे का? नाही, इट इज आउटर लेअर. थर्ड, इलियम इज हायली कॉइल्ड हे करेक्ट आहे. बऱ्याच मुलांनी आन्सर सी दिलेला आहे. इलियम इज
हायली कॉइल्ड. येस, इट इज करेक्ट. इलियम हायली कॉइल्ड असतो. तुम्हाला लेंथ माहिती आहे, डिओडेनमची लेंथ, जजुनमची लेंथ आणि इलियम त्याच्यामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट असतो आणि हायली कॉइल्ड असतो. आणि सगळ्यात शेवटचं वर्मीफॉर्म अपेंडिक्स अरायझेस फ्रॉम डिओडेनम. हे बरोबर आहे का? वर्मीफॉर्म अपेंडिक्स कोणापासून अरायझ होतं? इट अरायझेस फ्रॉम, येस, इट अरायझेस फ्रॉम कायकम. करेक्ट. सो करेक्ट ऑप्शन येतोय सी. तर हा जो क्वेश्चन आहे नीट 2020, आत्ताची जी नीट एक्झाम झाली या वर्षीची, त्या एक्झामला विचारलेला हा क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोइंग स्ट्रक्चर विथ देअर रिस्पेक्टिव्ह लोकेशन इन ऑर्गन. सो मॅचिंग करायचं आहे तुम्हाला. सो ए आणि बी दोन्ही कॉलम मी बोर्डवरती लिहिते. कुठला पॉईंट कोणाला मॅच होईल हे फक्त सांगा. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे क्रिप्स ऑफ लिबरकून. क्रिप्स ऑफ लिबरकून. ठीक आहे. त्यानंतरचा सेकंड दिलेला आहे ग्लिसन्स कॅप्सूल. ग्लिसन्स कॅप्सूल. ओके. थर्ड इज आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. ओके. आणि त्यानंतरचा फोर्थ ऑप्शन ब्रुनर्स ग्लॅड. ब्रुनर्स ग्लॅड. ओके. तर हे चार आहेत. इकडं मॅच करणं, बी कॉलम जो आहे तो काय आहे बघा, डायरेक्ट मॅच करून मला आन्सर सांगायचं आहे. फर्स्ट आहे पॅनक्रियाज. ओके. नेक्स्ट आहे डिओडेनम. त्यानंतरचा थर्ड ऑप्शन आहे स्मॉल इंटेस्टाईन आणि लिव्हर. स्मॉल इंटेस्टाईन आणि फायनली लिव्हर. चला मॅचिंग करायचं आहे आणि कुठल्या ऑर्गनचं लोकेशन काय आहे हे सांगायचं आहे पटपट. हां, फर्स्ट करेक्ट. तृप्ती करेक्ट आहे. फर्स्ट स्मॉल इंटेस्टाईन. केतकी करेक्ट. क्रिप्स ऑफ लिबरकून आपल्याला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पाहायला मिळतात. ग्लिसन्स कॅप्सूल हे लिव्हरचं कव्हरिंग आहे. आणि नेक्स्ट आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स सांगा, पटपट सांगा म्हणजे मॅक्झिमम होतील. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स पॅनक्रियाजमध्ये करेक्ट. आणि शेवटचं आहे ब्रुनर्स ग्लॅंड. ब्रुनर्स ग्लॅंड कुठे असते? डिओडेनममध्ये. जरी झालेलं नसेल तर तिथे एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा, डिओडेनमच्या लाइनिंगला ब्रुनर्स ग्लॅंड जी आहे ती प्रेझेंट आहे. ओके. सो दिस इज अबाउट दी सेकंड. हा सुद्धा नीट 2020ला विचारलेलाच क्वेश्चन आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स डिस्क्राईब ह्युमन डेंटिशन. ह्युमन डेंटिशन डिस्क्राईब करणारी कोणती टर्म आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ह्युमन डेंटिशन जेव्हा शिकवलं तेव्हा मी त्या तिन्ही टर्म व्यवस्थित सांगितल्या होत्या. बघा आता फर्स्ट ऑप्शन थेकोडोंट, डायफायोडोंट आणि होमोडोंट. थेको, डायफायो आणि होमोडोंट. ठीक आहे. हा फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन आहे थेकोडोंट, डायफायोडोंट अँड हेटेरोडोंट. हे ॲज इट इज, डायफायोडोंट ॲज इट इज, होमोच्या ऐवजी हेटेरो दिलेलं आहे. त्यानंतरचा थर्ड ऑप्शन आहे प्ल्युरोडोंट, मोनोफायोडोंट, होमोडोंट. प्ल्युरोडोंट, मोनोफायोडोंट, होमोडोंट. आणि शेवटचं ऑप्शन आहे प्ल्युरोडोंट, डायफायोडोंट, हेटेरोडोंट. प्ल्युरो, डायफायो, हेटेरो. ठीक आहे. यातली कोणती टर्म मॅच होतीये? ह्युमन बिईंगचं डेंटिशन करेक्ट एक्सप्लेन करणारी कोणती टर्म आहे? येस,
सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. थेकोडॉन, डायफायोडोंट आणि हेटेरोडॉन. थेकोडॉन मीन्स टीथ आर एम्बेडेड इन सॉकेट्स ऑफ जॉबोन. डायफायोडोंट मीन वी रिसीव 2 सेट्स ऑफ टीथ. अँड हेटेरोडोंट मीन्स वी हॅव 4 डिफरंट टाईप्स ऑफ टीथ. हा जो क्वेश्चन आहे तो नीट 2018ला विचारलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अ बेबी बॉय एजेड 2 इयर्स. सगळ्यांनी शांतपणे क्वेश्चन ऐका. अ बेबी बॉय एजेड 2 इयर्स इज ॲडमिटेड टू प्ले स्कूल and passes through a dental checkup. The dentist observed that the boy had 20 teeth. Which teeth were absent? ओके, सो 2 year old बेबी जे आहे त्याला प्ले स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि तिथं स्कूलमध्ये डेंटल चेकअप झालं तेव्हा डेंटिस्टनी काय ऑब्झर्व केलं, तिथं 20 टीथ आहेत त्या बॉयला. तर कोणते टीथ त्याच्याकडे ॲबसेंट आहेत? ऑप्शन आहेत कॅनाइन, प्रीमोलार, मोलार, कॅनाइन, प्रीमोलार, मोलार आणि शेवटचा ऑप्शन कॅनाइन, प्रीमोलार, मोलार आणि इन्सिजर. कोणते टीथ ॲबसेंट असतात? 3 year old चाइल्डचा डेंटल फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होतं. येस, प्रीमोलार. प्रीमोलार टीथ ज्या आहेत त्या चाइल्डमध्ये ॲबसेंट असतात, त्यांच्याकडे हे टीथ नसतात. करेक्ट. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे का, विच सेल्स ऑफ क्रिप्ट ऑफ लिबरकून सिक्रेट अँटीबॅक्टेरियल लायसोझाईम. ठीक आहे, आता हा जो पॉईंट आहे तो आपल्याला स्टेट बोर्डमध्ये झालेला नाही आहे. पुन्हा एकदा सांगते क्वेश्चन. विच सेल्स ऑफ क्रिप्ट्स ऑफ लिबरकून सिक्रेट अँटीबॅक्टेरियल लायसोझाईम. पेनिथ सेल, झायमोजन सेल, कुफर सेल अँड आर्जेंटाफाईन सेल. तर याच्यामध्ये कुफर सेल आपण पाहिलेलं आहे की लिव्हरमध्ये असतं आणि क्रिप्ट्स ऑफ लिबरकून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. सो याच्यामध्ये कुफर सेल हा तर ऑप्शन येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट झायमोजन सेल, आर्जेंटाफाईन सेल आणि पेनिथ सेल हे राहतात. तर याच्यामधला पेनिथ सेल जे आहे या सेल क्रिप्ट्स ऑफ लिबरकूनमध्ये अँटीबॅक्टेरियल लायसोझाईम सिक्रेट करण्याचं काम करतात. सो सगळ्यांनी हे लिहून घ्या. पेनिथ सेल सिक्रेट लायसोझाईम इन क्रिप्ट्स ऑफ लिबरकून.